मित्रांनो, माझं नाव सविता आहे आणि मी औरंगाबादचे आहे. आणि ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी फक्त 21 वर्षांची होते. मी दिसायला खूप सुंदर होते आणि मला मोठ्या माणसांशी मैत्री करण्याची खूपच आवड होती. मला लहान मुलांशी मैत्री करायला कधीच आवडलं नाही. पण गल्लीतली मुलं माझ्यासमोर फिरत असायची. मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असायची. माझ्यावर लाईन मारायची. पण मी त्यांना कधीच भाव दिला नाही. मध्यमवयीन माणसांना पाहून माझं मन नेहमी फडफडत असे. मला त्यांच्याशी जवळीक साधण्याचं खूप इच्छा होत असे. माझ्या घरापासून काही अंतरावर एक छोटंसं मंदिर होतं. मंदिरात एक नवीन पुजारी आला होता. तो स्वतःला बालब्रह्मचारी म्हणावून घेत असे. त्याचे वय साधारण 42 वर्षे होते. पण त्याचे शरीर खूप घट्ट होते. मी आठवड्यातून 4-5 वेळा देवळात जायचे. देवळात तो माझ्याकडे खोडसाळ नजरेने पाहत असे. मला त्याच्या हेतूबद्दल शंका येऊ लागली, पण मनातल्या मनात मलाही तो आवडत होता. कारण त्याचे शरीर खूप घट्ट आणि ते खूप आकर्षक दिसत होते. एके दिवशी मी अगदी पहाटे मंदिरात पोहोचले. तिथे पोहोचल्यावर पुजारी अंघोळ करत असल्याचे दिसले. मी त्याला बघत तिथेच बसले होते. तो माझ्याकडे पाहून हसला आणि मला थांबवण्याचा इशारा केला. तो उघड्यावर नळाखाली अंघोळ करत होता. त्याचं घट्ट शरीर खूप छान दिसत होते. खूप आकर्षक दिसत होते. त्याने पातळ पांढरे धोतर घातले होते. मी त्याच्याकडे लाजत हळूच पाहत होते आणि मला त्याच्यावर शरीरावरून नजर माझी हातातच नव्हती. कदाचित त्याला माहीत झाले असेल की मी त्याला पाहत आहे. ओले धोतर असल्यामुळे त्याचे संपूर्ण अस्तित्व स्पष्ट दिसत होते. माझे डोळे त्याच्यापासून दूर जाण्याचे नाव घेत नव्हते. तो आता कपडे बदलू लागला. आता तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, "आता चल, मी तुला पूजा करून देतो." पूजा झाल्यावर त्याने शांतपणे माझ्या पूजेच्या ताटात गपचूप एक चिठ्ठी टाकली. पण मी ती टाकताना पाहिली होती. पण मी त्याला असे दाखवले जणू मला काहीच माहिती नाही. मी भाबडेपणाचा आणत होते. घरी जाताना मी वाटेत ती चिठ्ठी उघडली. त्यात लिहिलं होतं, "तू खूप सुंदर आहेस." हे वाचून माझं मन खूप खूप खुश झालं. मी सुंदर होतेच, पण त्याच्या बोलण्याने माझं मन आतून का फडफडलं कळत नव्हतं. मलाही तो हवा हवासा वाटू लागला होता. मी शांतपणे माझ्या घरी आले आणि माझ्या घराच्या कामात गुंतले. मग रात्री मी जेवण केले आणि जेवण करून झोपले. मी नुकतीच थोडा वेळ झोपलेच होते. लगेचच मी स्वप्नात पाहिले की पुजारी माझ्याबरोबर खूप खोडसाळ कृत्य करत होता आणि मलाही त्याची कृत्य खूप आवडत होतं. अचानक माझे स्वप्न तुटले आणि मी आजूबाजूला बघून खूप निराश झाले. अरे यार, हे एक स्वप्न होतं. काश हे सर्व प्रत्यक्षात घडले पाहिजे होते. असे विचार करत करत मला पुन्हा झोप लागली. मला वाटले की ते स्वप्न पुन्हा मला कधी येईल. मी आज सकाळी खूप लवकर उठले. मला वाटले की देवळात जावे आणि मी पुजाऱ्यालाही भेटेन. त्याच्याही मनातलं कळेल. शेवटी त्याच्याही मनात काय आहे, काय चालले आहे. मी पटकन अंघोळ करून तयार होऊन देवळात गेले. मी पाहिले की पुजारी पुन्हा तेच धोतर घालून अंघोळ करत होता. मला पुन्हा एकदा त्याचं ते शरीर बघण्याची संधी मिळाली होती आणि मी ही संधी मुळीच घालवू शकत नव्हते. यावेळी त्याने अंघोळ करायला बराच वेळ घेतला होता आणि मला बसण्याचा इशारा केला होता. मी तिथे बसून त्याच्याकडे बघत होते. थोड्या वेळाने तो अंघोळ करून आला आणि म्हणाला, "चल, तुझी पूजा करून देतो." तो माझ्याकडे पुन्हा पुन्हा खूप लक्षपूर्वक पाहत होता. कदाचित त्यालाही माझ्या मनात काय चालले आहे हे जाणून घ्यायचे होते. मी पण काही माहिती
नसल्यासारखे वागत होते ना. मी त्याला त्या चिठ्ठीबद्दल पण विचारले नाही. थोडा वेळ पूजा करून तो माझ्याकडे आला. हळूच तो म्हणाला, तू खूप सुंदर आहेस. मी म्हणाले, पुजारी तुम्ही तर बालब्रह्मचारी आहात, अशी गोष्ट तुम्हाला शोभत नाही. पुजारी सारखं सारखं माझ्याकडे खोडसाळ नजरेने बघत होता. तो म्हणाला, हो हे सगळं ठीक आहे, पण मी पण माणूसच आहे. माझंही मन आहे. कधी कधी ती वाहून जाताना. बरं तू सांग, मी आंघोळ करत असताना तू काय बघत होतीस? मला थोडी लाज वाटली, पण हिम्मत करून बोलले, काही नाही पुजारी, मी नुसतं असं बघत होते आणि दुसरं काहीच नाही. मग पुजारी हसला आणि म्हणाला, बरं सांग, मी तुला कसं वाटतोय ते सांग. मी म्हणाले, पुजारी तुम्ही खूप मोठे आहात, मला तुमची भीती वाटते. तुम्ही मोठे खेळाडू आहात असं वाटतंय. यावर तो म्हणाला, अगं चल थोडा वेळ आपण बोलूया, आता इथे कोणीच नाही. मी हो म्हणत मान हलवली आणि आम्ही दोघे बसलो. अचानक पुजारी माझ्याकडे बघून हसला म्हणाला हसून म्हणाला, मला तू खूप आवडतेस. मला वाटलं की मी तुला मिठी मारावी. मग मी म्हणाले की बालब्रह्मचारींच्या नावाखाली तुम्ही खूप एन्जॉय केलं आहे असं मला वाटत आहे. तुम्ही खूप वाईट माणूस आहेत, मला असं वाटतंय. मी सगळ्यांना त्या तुम्हाबद्दल सांगेन असं मी नाटक करत म्हणाले, पण माझ्या मनातही तेच होते जे त्याला हवं होतं. मी नाटक करत म्हणाले की मी सगळ्यांना तुम्हाबद्दल सगळं सांगून टाकेन. पुजारी जरा घाबरला. प्लीज असं करू नकोस, मी तुला काही करणार नाही. तू कुणाला काही बोलली तर माझी बदनामी होईल. मग मी म्हणाले, ठीक आहे, मी म्हणणार नाही. पुजाऱ्याला आता थोडा दिलासा मिळाला. मग पुजारी म्हणाला, तुझं नाव सांग. मी म्हणाले की लोक मला सविता म्हणतात. ठीक आहे, आता मी जाते, पण मी उद्या संध्याकाळी पुन्हा येईन. मला आणि तुम्हाला बोलायचे आहे. असे बोलून मी हसून तिथून निघून गेले. या दिवशी संध्याकाळी 6:30च्या सुमारास मी मंदिरात गेले. पुजारी एकटाच बसलेला होता. ते पाहून मी विचारलं, अरे पंडितजी, आज तुम्ही जरा काळजीत वाटत आहात. त्यावेळी अंधार पडला होता. मी त्याचे गाल पकडून दाबले. मग ते हसले आणि माझा हात धरून म्हणाले, अरे सविता, मला भीती वाटत होती की तू माझ्याबद्दल रागवली आहेस. मी नाटक केले आणि म्हणाले, नाही असे काही नाही. मी म्हणाले, पंडित तुमचे वय खूप आहे, तुम्ही आतापर्यंत लग्न केलं नाही का? तो म्हणाला, मी लग्न केलं आहे, पण माझी बायको गावात राहते आणि मी इथे तरसत आहे. मी म्हणाले, मग बायकोला तुझ्याकडे का बोलवत नाहीस? पुजारी म्हणाला, माझी बायको शहरात येते तेव्हा ती आजारी पडते, म्हणून तिला गावात राहायला आवडतं. मी म्हणाले, पुजारी मग तुला तुझ्या बायकोची खूप आठवण येत असेल तर? पुजारी म्हणाला, हो, मला तिची खूप आठवण येते, पण काय करू मी? मला पुजारीचे हे दुःख बघवले नाही. मलाही त्याला ते सुख द्यायचे होते आणि मलाही भोगायचे होते. मी पुजाऱ्याला धीर दिला, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने माझ्या खांद्यावरून हात उचलला आणि माझी पप घेतली. मी जरा घाबरले. मग पुजारी माझा हात धरून मला खोलीत घेऊन गेला आणि मला म्हणाला, प्लीज आज माझ्या बायकोची उणीव भरून काढ. मला तिची खूप आठवण येत आहे. मी नाटक करत म्हणाले की मी कसे काय तिची उणीव करू शकते? तर पुजारी म्हणाला, तू आज माझी बायको बन. मी संकोच करत म्हणाले, इथे कोणी आले तर? पुजारी म्हणाला, आज इथे कोणी येणार नाही. असे म्हणत
पुजाऱ्याने मला मिठी मारली. खोलीत खूप कमी प्रकाश होता. पुजाऱ्याने मला ग्लासमध्ये ज्यूस दिला आणि म्हणू लागला की पटकन पी आणि सांग कसं आहे ते ज्यूस. प्यायला बरोबर मला गुंगी चढायला लागली. मी म्हणाले, तुम्ही आधी किती बायका बनवल्या आहेत? पंडित म्हणाला, अरे मधू, मी तुला चुकून मधू बोलून गेलो आहे, पण मधू नावाची माझी सुद्धा एक ठेवलेली बाई होती. तर जाऊ दे, फक्त तू दुसरी आहेस. त्याआधी एका 40 वर्षाच्या बाई बरोबर मस्ती केली होती. ती विधवा होती. मी म्हणाले, अरे पुजारी, मी तर बिना लग्नाचे आहे. असं बोलून मी नखरे दाखवू लागले. पण हळूहळू माझ्या भावनाही वितळायला लागल्या आणि जेव्हा मी माझे शरीर आणि मन त्याच्या हाती सोपवले, मला कळले नाही. जेव्हा मी भानावर आले तेव्हा खूप उशीर झाला होता. मी थोडी घाबरले होते. पुजारी मला सॉरी म्हणू लागला. मी रागाचा नाटक करून मी घरी जायला सांगू लागले. पुजाऱ्याने मला थोडा वेळ थांबवण्यास सांगितले. मी थोडा वेळ बसून खोटा राग दाखवत राहिले. तो म्हणाला, तू मला खूप आवडलीस. तू रोज माझ्याकडे ये. माझ्या मनाचंही मनोरंजन होईल आणि तुझंही मनोरंजन होईल. मी होकारार्थी मान हलवली आणि त्यानंतर मी माझ्या घरी आले. ही प्रक्रिया जवळपास 6 महिने चालली. मी पुजाऱ्याकडे माझं मनोरंजन करायला जात राहिले. त्यानंतर 6 महिन्यानंतर माझं लग्न झालं आणि मी माझ्या सासरी गेले. मग मी पुजाऱ्याला कधीच भेटू शकले नाही, कारण माझ्या लग्नानंतर पुजारी पण तिथून बायकोला भेटायला गावी गेला होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.